साईंच्या शिर्डीत आज भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय। विजयी अधिवेशन या ठिकाणी होत असतानाच एकीकडे अधिवेशन आणि दुसरीकडे साईंचं दर्शन, असंच प्रकार आज आपल्याला शिर्डीत पाहायला मिळतोय। आज वर्षातील दुसरा वीकेंड आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील हजारो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनाला आलेले आहे आणि त्यातच भाजपचे राज्यभरातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील अधिवेशनामुळे शिर्डीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासूनच शिर्डीत भाविकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। अधिवेशन आणि दर्शन हाच कुठेतरी पायंडा आज पडताना दिसतोय। काल देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी साईंच्या दर्शनाला हजेरी लावली आणि आज देखील देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दुपारी 2 ते 3च्या दरम्यान साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावणार आहेत। त्यामुळेच कुठेतरी वर्षातील दुसरा वीकेंड हा आल्याने साई भक्तांची गर्दी आणि दुसरीकडे भाजप पदाधिकारी, मंत्री या सर्वांची गर्दी आज शिर्डीत दिसून येते आणि शिर्डी नगरी आज साई नामाच्या जयघोषासह भाजपच्या जयघोषाने देखील दुमदुमून गेलेली आहे। शिर्डीतील सर्व रस्ते हे भाजपमय झाल्याचं दिसून येते। ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि शिर्डी नगरी भाजपचं दिसत आहे। राज्यभरातून आलेले पदाधिकारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी दर्शन घेत आहेत। कुठून आलाय तुम्ही? मुंबई मालवण। काय आज अधिवेशन आहे? काय मोठं अधिवेशन, महाअधिवेशन आहे महाराष्ट्र प्रदेशचं। त्यासाठी आम्ही आलो सर्व मुंबईवरनं, स्पेशल आम्ही अधिवेशनासाठी आलोय। काय आज अधिवेशनातून संदेश तुम्हाला मिळेल? काय मिळालं पाहिजे असं वाटतंय साईंच्या भूमीत? हमको ये संदेश मिलना चाहिए, महाराष्ट्र की भूमि के अंदर जो देवेंद्र फडणवीस जी ने जो विकास की धारा बहाई है, वो धारा निरंतर बढ़नी चाहिए। ऐसा आशीर्वाद लेने के लिए हम सभी कार्यकर्ता यहाँ पे आए हैं। और जो मोदी जी का एक 2047 का उनका जो विकसित भारत का जो उन्होंने सपना देखा है, वो भारत विकसित हो, वैसा सब हम लोग आज साईं का आशीर्वाद लेकर यहाँ से निकलेंगे। काय वाटतंय तुम्हाला? आज बावनकुळेजी मार्गदर्शन करणार आहेत, फडणवीसजी करणार आहेत आणि अमित भाई शाह हे देखील आज मार्गदर्शन करतील। काय अपेक्षा आहेत? असं आहे की हे भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे अधिवेशनचं। ह्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या आधी जर बघितलं असेल आपण तर तिथे पुणेमध्ये झालं होतं अधिवेशन। आता कॉर्पोरेशनचा इलेक्शन आहेत, त्या इलेक्शनसाठी ते आता इथे परत शिर्डीला अधिवेशन है, जहाँ पर हमारे सभी वरिष्ठ नेता, श्रेष्ठ नेतृत्व हम सभी को मार्गदर्शन करेगा और हमें यह लड़ाई कैसे जीतनी है और 25 वर्षों के बाद मुंबई का महापौर भारतीय जनता पार्टी का कैसे बैठेगा, यह मूल मंत्र हम सभी सीख करके अपने सभी श्रेष्ठ नेताओं से जाएंगे। जय श्री राम। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संदेश दिला जाईल आणि त्याचीच ही अधिवेशनातून आम्हाला प्रेरणा मिळेल असाच विश्वास या ठिकाणी आलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वाटतोय। त्यामुळे आजचा रविवार हा साई भक्तांच्या गर्दीसह भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे शिर्डीत दिसून येतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।